राधानगरी तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन टाळण्याकरिता प्रशासनाकडून भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। दुर्गमानवड येथे तपासणी नाका उभा केल्याची माहिती परिपत्रकाद्वारे तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली। दुर्गमानवडसह म्हासुर्ली, तळगाव या गावांमध्ये कारवाई सुरू असून वाहतूक व वाहनधारकांवर कारवाई केली आहे। अवैध वाहतूक करणाऱ्या एकूण 9 व्यक्तींच्या सातबाऱ्यावर बोजा नोंद केलाय, तर 15 व्यक्तींच्या सातबाऱ्यावर बोजा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे। 2024-25 या वर्षाकरिता शासनाकडून गौण खनिजासाठी रक्कम ₹15 कोटी इतकं उद्दिष्ट प्राप्त झालंय। नोव्हेंबर अखेर ₹11.32 कोटी इतकी वसुली झाली आहे। परिसरातील गौण खनिज अवैध उत्खनन होत असेल तर संपर्क साधावा असं आवाहन तहसीलदार अनिता देशमुख यांनी केलं आहे। मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे। दुर्गमानवाड तळगाव परिसरात उत्खनन चालू असल्याच्या काही बातम्या माध्यमांमधून प्रसारित झालेल्या आहेत। तर हे उत्खनन थांबवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। 23-24 मध्ये एकूण 14 प्रकरणामध्ये अनधिकृत गौण खनिजमध्ये दंडात्मक कारवाया करण्यात आलेल्या आहेत। एकूण 4 ट्रक पकडण्यात आलेले आहेत, त्यांच्यावर पण दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे। वेळोवेळी पंचनामे करून त्याच्यावरती पुढची कार्यवाही सुरू आहे। 2-3 प्रकरणामध्ये आपण शेतकऱ्यांच्या ह्याच्यावरती शेतावरती बोजा नोंद केलेला आहे। 23-24ला आपलं गौण खनिजचं टार्गेट 4 कोटी होतं, ते राधानगरी तालुक्यामध्ये एकूण 15 कोटी वसुली झालेली आहे। म्हणजे जवळजवळ 396.47% वसुली राधानगरी तालुक्यामध्ये झालेली आहे। आता 24-25चं टार्गेट आपलं 15 कोटी आहे, त्याच्यामध्ये 11 कोटी रुपये आतापर्यंत वसूल झालेले आहेत। मी राधानगरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते की त्यांनी आपल्या शेतामध्ये अजिबात अनधिकृत गौण खनिज उत्खननासाठी परवानगी देऊ नये, नाहीतर त्यांच्या शेतावरती बोजे नोंद केले जातील। तसेच राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांना कुठेही अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारा ट्रक किंवा वाहन आढळल्यास त्यांनी तत्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। धन्यवाद।